नमस्कार। राज्यातील सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे या नोटा असतील तर त्या नोटा आतापासून चालणार नाही। सध्याची आरबीआयने सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दिलेली आहे। जर तुमच्याकडे यापैकी कोणती जरी नोट असेल तर बघू शकता, यापैकी कोणती जरी नोट असेल तर ती तुम्हाला त्वरित बँकेमध्ये जमा करायची आहे, अन्यथा तुम्हाला त्या नोटेचा फायदा होणार नाही आणि तुमचे नुकसान सुद्धा होऊ शकते। कारण सगळा काळा पैसा सध्याच्या स्थितीला बाहेर येणार आहे। तर या नोटांवरती आरबीआयने बंदी सुद्धा घातलेली आहे। तर अगदी सविस्तर बघणार आहोत की कोणकोणत्या नोटा आहेत की त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। तुम्हाला तर अगोदरपासून माहिती आहे की भरपूर वेळा नोटा बदली केलेल्या आहेत, तर त्याची कारणे सुद्धा स्पष्ट झालेले आहे। जर तुमच्याकडे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नोटा असतील तर त्वरित बँकेमध्ये सुद्धा जमा करायच्या आहेत। त्याच्याच पुढे बघू शकता, आरबीआयने 2016 मध्ये सर्वात मोठा निर्णय घेतलेला होता। आता हा निर्णय काय घेण्यात आलेला होता की तुमच्याकडे 1000 रुपये असतील किंवा 500 रुपये असतील तर तुम्हाला या नोटा सुद्धा दाखवल्या आहेत। जर तुमच्याकडे या नोटा असतील तर 2016 मध्ये याला बंदी घालण्यात आलेली होती। आता या नोटांचा काही उपयोग होत नाही, परंतु आता सुद्धा तोच निर्णय पुन्हा सुद्धा लागूच होणार आहे। त्याच्यामुळे 2016 मध्ये कोणकोणत्या नोटा बंद झाल्या होत्या, सध्याच्या स्थितीला 2024 मध्ये कोणकोणत्या नोटा बंद होणार आहेत त्याविषयी अपडेट आलेले आहे। तर बघू शकता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2016 मध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला होता। तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की सगळा काळा पैसा चलनात यावा याकरिता 2016 मध्ये जशा पद्धतीने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केलेल्या होत्या, तोच निर्णय पुन्हा एकदा घेतलेला आहे। तर बघू शकता, 2016 मध्ये सर्वात मोठी नोटबंदी झालेली होती। त्या दरम्यान भरपूर मोठा जो काळा पैसा आहे त्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो, तर तो सगळा बाहेर आलेला होता। म्हणजे चलनामध्ये जे 500 रुपयांची नोट होती, 1000 रुपयांची नोट होती, ती चलनामध्ये भरपूर नागरिकांकडे येतच नव्हती। त्याच्यामुळे जो काळा पैसा होता तो अगदी पूर्णपणे चलनात यावा यासाठी पूर्णपणे 2016 मध्ये या नोटबंदीवरती निर्णय घेण्यात आलेला होता। त्याच्याच पुढे बघू शकता, पहिल्यांदा जी नोटबंदी झाली होती ती 2016 मध्ये झाली होती। त्याच्यानंतर 20 मे 2023 रोजी सुद्धा नोटबंदी करण्यात आलेली होती। मागील एका वर्षापूर्वी अचानक सरकारने निर्णय घेतला की आतापासून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत। म्हणजे सर्वांची सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक, बँकांची बँक जिला म्हटलं जाते, अशा रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांचे जे आकलन असते, सोबतच चलन असते, ब्रांचेसेस असतात, तर रिझर्व्ह बँकेकडून चालवल्या जातात। परंतु रिझर्व्ह बँकेने सर्वात मोठा जो निर्णय घेण्यात आलेला होता तो 20 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या ज्या गुलाबी कलरच्या नोटा होत्या तर त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। त्यावेळेस तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सर्व बँकांना सूचना दिलेल्या होत्या की 2000 रुपयांच्या जेवढ्या नोटा असतील तर त्या पूर्णपणे बँकेमध्ये जमा करण्याचे सुद्धा सांगितलेले होते। काही बँकवाल्यांनी या नोटा सुद्धा घेतलेल्या नाहीत, काहींनी घेतलेल्या आहेत, परंतु आता सुद्धा तीच वेळ पुन्हा एकदा येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सावध राहायचं आहे, कारण भरपूर शासनाने सध्याच्या स्थितीला आचारसंहिता सुरू आहे, निवडणूक सुरू आहेत, भरपूर गोष्टी सुरू आहेत। त्याच्यामध्ये केंद्रातून सुद्धा सर्वात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे। त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। आता त्याच्याच पुढे बघू शकता, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की सरकार नोटबंदी का करत आहे। आता त्याच्याविषयी सुद्धा आरबीआयने प्रमुख कारणे सुद्धा दिलेली आहे। आता पहिले जे कारण आहे ते म्हणजे भरपूर ठिकाणी जो काळा पैसा होता। आता हा काळा पैसा कुठं असतो, एक तर राजकारण, सोबतच जे बिझनेसमॅन असतात, बिल्डर असतात, यांच्याकडे हा काळा पैसा असतो। हा काळा पैसा चलनात यावा याकरिता नोट बंद करणे गरजेचे असते। त्यावेळेस सुद्धा 2023 असू द्या किंवा 2016 असू द्या, त्यावेळेस सुद्धा भरपूर असा काळा पैसा चलनामध्ये आलेला होता। सोबतच दुसरं जे कारण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की वाढती महागाई। तर बघू शकता, सध्याच्या स्थितीला सुद्धा ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची सुद्धा भरपूर महागाई वाढलेली आहे। हे सुद्धा नोटबंद करण्याचं प्रमुख कारण आहे। सोबतच वाढती बेरोजगारी, बेरोजगारीमुळे सुद्धा नोटबंदी होऊ शकते का, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल तर बेरोजगारीमुळे सुद्धा पूर्णपणे नोटबंद होऊ शकते। सोबतच तिसरं जे कारण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भरपूर ठिकाणी भ्रष्टाचार वाढत आहे। या भ्रष्टाचारामुळे जो आपला जो पैसा आहे, जो चलनामधला पैसा आहे, तो पूर्णपणे ब्लॅक मनी सारखा कुठेतरी अडकून पडलेला आहे। म्हणजेच राजकारण असेल किंवा बिल्डर असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा अडकून पडलेला आहे। कोणत्याही गोष्टीमध्ये सध्याच्या स्थितीला भ्रष्टाचार सुरू आहे। त्याच्यामुळे नोटबंदी केल्याने पूर्णपणे हा पैसा
अंमलात येईल आणि सर्व नागरिकांना त्याचा उपयोग करता येईल। आता जे चौथं कारण आहे ते म्हणजे रिश्वत घेणं। तर बघू शकता भरपूर ठिकाणी तुम्ही रिश्वत घेणं हा शब्द सुद्धा ऐकला असेल, परंतु हा सुद्धा शब्द पूर्णपणे आपल्या भारतामध्ये लागू होत आहे। ठिकठिकाणी रिश्वत घेणे अशा गोष्टी सुद्धा आढळून आलेल्या आहे। सोबतच अतिरेक्यांना पैसा पुरवणे हा गोष्टी सुद्धा या नोटबंदी करण्याची प्रमुख कारणे ठरलेली आहेत। आता 2016ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पूर्णपणे याच्यावरती ऍक्शन घेतलेली होती। जो काळा पैसा असेल तर तो सर्व पैसा चलनामध्ये आणला गेलेला होता। आता याची कारणे काय होती, सोबतच नोटबंदी करण्याची जी प्रमुख कारणे होती ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु 2024 मध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता ज्या 200 रुपयांच्या नोटा आहेत तर बघू शकता जर तुमच्याकडे 200 रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही सुद्धा या गोष्टी करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही। तर बघू शकता भारतामध्ये 2016 पासून 200 रुपयांच्या नोटा अंमलात आणण्यात आलेल्या होत्या, परंतु आता एक गोष्ट लक्षात घ्या 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंदी करण्यात आलेल्या होत्या। आता या नोटा कशा होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा गुलाबी कलरच्या आणि पिवळ्या कलरच्या होत्या। या सर्व नोटा बंद करण्यात आलेल्या होत्या। 2016ला निर्णय घेतला, त्याच्यानंतर 2023 मध्ये सुद्धा निर्णय घेतला, त्यावेळेस गुलाबी कलरची जी 2000 रुपयांची नोट होती ती सुद्धा बंद करण्यात आली। आताच 2024 ह्या सालामध्ये जो नोटबंदीचा महत्त्वाचा निर्णय ठरलेला आहे तर तो म्हणजे ज्या जुन्या 200 रुपयांच्या नोटा होत्या त्या सर्व नोटांवरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि ती नोट आता सध्याच्या स्थितीला चालणार नाही। जर तुमच्याकडे या कलरची नोट असेल तर ती सध्या चलनात आहे, त्याच्यामुळे ही नोट चालू शकते। सोबतच 100 रुपयांची नोट सुद्धा चालू शकणार आहे। 500ची असू द्या, तुमच्याकडे या ज्या नोटा असतील तर त्या नोटा सध्याच्या स्थितीला अंमलात आहेत आणि या नोटा चालू सुद्धा शकणार आहेत। परंतु वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, सोबतच भ्रष्टाचार, सोबतच अतिरेक्यांना पैसा पुरवणे या गोष्टींमुळे नोटबंदी करावी लागते। आता ही नोटबंदी दर 10 वर्षांना करावी लागते अशा पद्धतीने नियमावली आहे, परंतु मागील काही काळामध्ये नोटबंदी झालेली नव्हती। परंतु आता वारंवार ज्या नवीन अपडेट येत आहे त्याच्यामध्ये असंच दिसून येत आहे की सर्व प्रकारच्या ज्या नोटा आहेत तर त्याच्यावरती कधीही बंदी येऊ शकते। त्याच्यामुळे जो ब्लॅक मनी असेल, भ्रष्टाचारामधला पैसा असेल, बिल्डर असेल, राजकारण असेल किंवा मोठमोठे बिझनेस असेल, यांमध्ये जो ब्लॅक मनी असतो तर त्या नोटा चलनामध्ये याव्यात याकरिता नोटबंदी केली जात असते। त्याच्यामुळे कोणीही 500 रुपयांची नोट असेल किंवा तुमच्याकडे 100 रुपयांची किंवा 200 रुपयांची नोट असेल तरी पण काहीही अडचण नाही। परंतु भरपूर न्यूज चॅनल आहेत, भरपूर यूट्यूब चॅनल आहेत, फेसबुक चॅनल आहेत, तर या चॅनलवरती या न्यूज वारंवार दाखवल्या जात होत्या। बघू शकता की 200 रुपयांची नोट बंद होणार, परंतु ही नोट सध्याच्या स्थितीला बंद करण्यात आलेली नाही आणि सध्याच्या स्थितीला बंद करण्याविषयी सुद्धा अपडेट आलेली नाही। त्याच्यामुळे 200 रुपयांच्या ज्या जुन्या नोटा होत्या त्या सध्याच्या स्थितीला बंद केलेल्या आहेत, परंतु ही केसरी कलरची तर तुम्हाला दाखवलेली सुद्धा आहे की 200 रुपयांची नोट सध्याच्या स्थितीला चलनामध्ये आहे, अंमलामध्ये आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। तुमच्याकडे 200 रुपयांच्या नोटा असतील तर त्या सध्याच्या स्थितीला चलनामध्ये असल्यामुळे काळजी करायची काही गरज नाही। परंतु भरपूर न्यूज असतील, अफवा असतील तर यांमध्ये अशा पद्धतीने 200 रुपयांच्या नोटा बंद होणार, 100 रुपयांच्या नोटा बंद होणार किंवा 500 रुपयांच्या नोटा बंद होणार अशा पद्धतीने न्यूज दाखवल्या गेलेल्या होत्या। परंतु आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत खरोखर माहिती येत असते। त्याच्यामुळे तुमच्याकडे 500 रुपयांची, 100 किंवा 200 रुपयांची नोट असेल तर ती सध्याच्या स्थितीला चलनामध्ये आहे। ज्यावेळेस RBI निर्णय घेईल 200, 100 किंवा 500 रुपयांच्या नोटेबाबत त्याविषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट 100% येणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची तुम्हाला काहीही गरज नाही। सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या, RBI अशी बँक आहे की बँकांची बँक म्हणून RBI कडे बघितलं जातं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। त्याचं जे गव्हर्नर आहे ते शक्तिकांत दास आहे, ते ज्यावेळेस अपडेट देतील त्याच्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट नक्की येऊन जाईल। परंतु सध्याच्या स्थितीला 100, 200, 500 नोटा ज्या नोटा असतील, ज्या वेळेस हा भ्रष्टाचार वाढेल, सोबतच ब्लॅक मनी भरपूर ठिकाणी आढळेल, त्यावेळेस सुद्धा या 200 रुपयांच्या किंवा 100 रुपयांच्या नोटा किंवा 500 रुपयांच्या नोटा बंद होणार। दर 10 वर्षांनी नोटबंदी करण्याचं असं सुद्धा अपडेट दिलेलं आहे। म्हणजेच 2016ला सर्वात मोठी नोटबंदी झाली होती, अजून 2 वर्षापर्यंत नोटबंदी होणार नाही। 2026 नंतरच नोटबंदीचा जो काही निर्णय असेल तर तो घेण्यात येईल। त्याच्यामुळे सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। भरपूर नागरिकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की 200 रुपयांच्या, 100 रुपयांच्या नोटा
खरोखर बंद होणार आहेत का? तर या नोटा बंद होणार नाहीत. आरबीआयने असा काही नियम लागू केलेला नाही किंवा निर्णय सुद्धा घेतलेला नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.